हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आजचा ब्लॉग काय आहे. आज क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवते. हा ब्लॉग मी बनवला होता मागच्या 2 दिवस झालं बनवला होता, पण ना तो ब्लॉग मी आज एडिट करायला घेतला तर मला समजलं की त्यामध्ये माझा आवाजच कसला येत नाही, सगळा आवाज वाऱ्याचा येतो आहे. त्यामुळे आज मी ब्लूटूथनं माझं काम चालवलं आहे, कारण माझ्याकडं माईक नाही आहे. जो आहे मला पप्पांनी घेऊन दिला आहे तो ना पिनाचा माईक आहे आणि माझ्याकडं पिनची सिस्टीमच नाही आहे फोनला, डायरेक्ट ब्लूटूथ कनेक्ट आहे. त्यामुळे तो माईक माझ्याकडे असाच पडून आहे. म्हणलं असू देत तर ह्याच्यावरती जसा आवाज येतो तसा आता घ्या समजून. तर पहिल्यांदा ना क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग सुरू करण्याच्या आधी ना मागचे काही प्रश्न आहेत ना जे मला निगेटिव्ह कमेंट आल्या ना त्याविषयी मला बोलायचं आहे. मला वाटले की ते मी बोललं पाहिजे, कारण मी चुकी नाही केलेली, तर मी तुम्हाला स्पष्टीकरण त्याच्यावरतीच आहे ना, म्हणजे माझं मत मांडणं पण गरजेचं आहे. तर थोडंसं 1-2 मिनटं आपण त्याच्यावरती बोलूया आणि मग तो व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मागं जो ब्लॉग टाकलेला, 1-2 ब्लॉग झालेत त्याच्यानंतर नाही, एक झाला असेल बहुतेक, की माझं गावाकडचं खरं खुरं रुटीन असं तो थंबनेल वगैरे होता. आणि त्यामध्ये मी सोनूचे पप्पा कामाला गेल्यानंतर भांडी वगैरे गोळा केलेली, भांडी घासलेली, झाडू मारलेलं, सोनूला शाळेत सोडून आलेले. घरी आल्यानंतर माझं थांबलं रुटीन, कारण मला नंतर व्हिडिओ बनवायचा होता, प्रश्न लिहून घ्यायचं होतं, हेच माझं चाललं होतं. तर त्यावरती मला कमेंट आले की बघितलं तर दोघा तिघांचं करायचं आहे आणि किती आळशी आहेस, म्हणजे भरपूर 7-8 कमेंट आहेत त्याला. त्यातले 2 कमेंट छान चांगल्या आहेत त्या आणि बाकी सगळ्या कमेंट निगेटिव्ह आहेत. कारण मी त्या व्हिडिओमध्ये काही निगेटिव्ह दाखवलं नाही, बोललेलं नाही, काही नाही, तरी पण त्या व्हिडिओवरती मला निगेटिव्ह कमेंट आल्या. तर तुम्हाला त्यामध्ये काही दिसलं तर त्यामुळे तुम्ही मला कमेंट केल्या माहीत नाही, पण तुम्ही तुमचं मत मांडलं महत्त्वाचं आहे, तुमचं मत मांडणं. पण मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते की मी आळशी नाही आहे किंवा मला कंटाळा येतो असं नाही आहे. आणि काही जण म्हटले घरात बाया आणि कामाला म्हणजे तुला आराम भेटेल, मी असं त्या व्हिडिओमध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की मला कामं नाही करू वाटत आणि मला फक्त झोपायला पाहिजे, असं मी एकदा पण नाही, तो उल्लेखच नाही कुठे त्या व्हिडिओमध्ये. तरीसुद्धा मी हा बोलले असेल मशीनबद्दल की मशीन बंद झाल्यापासून मला त्रास होतो. जो खरं आहे ते मी बोलते आणि मला खरं दाखवायला आवडतं आणि मी खरंच बोलते. आता तुम्ही बघताल ना बाहेर माझी अख्खी वलन गच्च भरली आणि ती एका दिवसाची कपडे ती ना की 2-3 दिवसाची कपडे ती. आणि लाईट नसल्यानंतर ना मी ठेवायचे कपडे, कारण साबण पण नसायचं आणि निरमा पण नसायचं, मग मला ठेवायलाच लागायचे ना. आम्ही रानात राहतो तेव्हा तर जाऊन कुठं आणू शकत नव्हते, दुकान पण झालेलं नव्हतं तेव्हा. आता दुकान झाले, मी जाऊन आणते, मला सगळ्या गोष्टी पाहिजेत. आता गाडी पण आहे त्यामुळं मी मिस्टरांवरती अवलंबून नाही राहते. तुम्ही पण बघितलं सगळ्या गोष्टी आता मी करते मॅनेज. पहिलं गाडी नव्हती की नाही तेव्हा मी म्हणजे कुठली पण गोष्ट करायला मला मिस्टरांना सांगावं लागायचं, पण आता तसं नाही आहे, माझी मी सगळ्या गोष्टी करते. तर मला भरपूर निगेटिव्ह कमेंट आल्या, मी कोणालाही रिप्लाय नाही दिला, नाही चांगल्या कमेंटला ना वाईट कमेंटला. मला एवढं सांगायचं की 18 मिनटाच्या 19 मिनटाच्या व्हिडिओनुसार तुम्ही कोणाला जज करू नका की एवढं झालं का तिचं कामं झाले. मी व्हिडिओ तिथं स्टॉप केला कारण मला कमेंट लिहायच्या होत्या, कारण माझ्या दुसरा फोन नाही. मला त्या दिवशी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवायचा होता, कारण माझ्या घरी तेव्हा कोणी नव्हतं. तेव्हाच मी असे काही ब्लॉग शूट करून ठेवते जेणेकरून ते कोणी ऐकू वगैरे नाही आहे. तर मी सासरवाशी नाही, त्यामुळे तुम्ही समजून घ्या, कोणी समजेल नाही समजेल माहीत नाही. त्यामुळं मला तो ब्लॉग त्या दिवशी बनवायचाच होता आणि होम टूरचा पण त्या दिवशी ब्लॉग बनवायचा होता, कारण मी सगळ्यांसमोर कॅमेरा नाचवलेला कोणाला नाही आवडत. त्यामुळे ते 2 ब्लॉग मला बनवायचे होते आणि त्या दिवशी टाकायसाठी माझं सकाळचं रुटीन हे पण मला त्याच दिवशी एडिट करून टाकायचं होता. त्यामुळे मी तो ब्लॉग एंड केला, एडिट केला, अपलोड केला, हा ब्लॉग शूट केला आणि तो ब्लॉग शूट करायचा राहून गेला होम टूरचा, कारण पाऊस येत होता. नंतर मला सोनूला आणायला जायचं होतं, या चालत जायचं होतं, पाऊस येत होता, गाडी नव्हती जाणार, चिखलात गाडी राहून बसती. ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण तुम्हाला ते दिसणार नाही. मला संध्याकाळी जेव्हा मी अंथरुणावर पडते ना तेव्हाच मला आराम भेटतो, पण हे तुम्हाला खरं नाही वाटणार. कारण तुम्हाला वाटतं हां 10-11 वाजता हिनं ब्लॉग एंड केला म्हणल्यानंतर दुपारी निवांत झोपले असेल, काही काम आहे हिला, तसं नसतं. एक दिवस तुम्ही येऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल. आता पावसाळ्यात मी बाहेर जास्त जात नाही आहे, बाहेरचं शूट करत नाही आहे, कारण सगळीकडे माणसं असते ते. आणि कसं आहे बोलायला, हा एक गोष्ट आता मी सांगते, ह्या गावात ना मी अशी असेल की इंस्टावरती रील्स बनवते, बाकींचे सगळ्यांचे अकाउंट येते की मी इंस्टावरती रील्स बनवते, यूट्यूबवरती ॲक्टिव्ह आहे, हे सगळे ह्या गावात कोणी नाही करत. त्यामुळं मला ना लय धारेवर धरलं जातं, प्रत्येकजण माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं माझ्याकडं. त्यामुळे जास्त मी बाहेर मोबाईल यूज नाही करत आहे, खरं खरं सांगते. त्यामुळे मी जर कोणी बाहेर असेल ना तर रानातली कामं सगळ्यांनी सुरू येते, वाटाण तोडा, पावटा तोडा, आणि पाऊस उघडल्यानंतर तर सगळीच बाहेर असते ती ना, त्यामुळं. तर प्लीज एवढं सांगेल मी, मला जास्त काही लांबवायचं नाही आहे. आपण जास्त वेळ न लावता क्वेश्चन आन्सरच्या ब्लॉग्सला सुरुवात करू. डोकं फिरतं असं निगेटिव्ह कमेंट आल्या ना, एकतर आपण तसं काय करत नाही आहे किंवा आपल्या मनात पण तसल्या गोष्टी नसतात त्या, तरी पण आपल्याला बोलते ती ना तेव्हा मग जरा हे वाटतं.
जाऊ द्यात. प्राजक्ताईंचा प्रश्न आहे पहिला, सेकंड चान्स कधी घेणार आहेस, काय प्लॅनिंग वगैरे की तुम्हाला नको आहे आत्ता. तर हा ब्लॉग सॉरी हा प्रश्न आहे ना तुम्ही सगळ्यात शेवटी घेईल. हा ब्लॉग करून आता मी येडी झाली. तर हा प्रश्न मी सगळ्यात शेवटी घेईन. आता दुसरा प्रश्न घेते, मिस्टर काय काम करतात. तर माझे मिस्टर का नाही आधी हे होते, सुपरवायझर होतं बरं का. आधी काम करायचं, नंतर सुपरवायझर झालं आणि आता डबल काम करायला लागतं, कारण सुपरवायझरमध्ये परवडत नाही आहे. खर्च वाढलं, गरजा वाढल्या का पगार पुरत नाही, त्यामुळं आपलं काम करतात आता. म्हणजे सेंटरिंगचंच काम करतात, कामगार म्हणून काम करतात. आता सुपरवायझरचं काम सोडून दिलं आहे त्यांनी. म्हणजे आता कसं सांगू, सेंटरिंगवरती असतात कामाला. दुसरा प्रश्न आहे, तुला ननंदीर आहेत का. प्राजक्ताताईंचा प्रश्न आहे हा, तुला ननंदीर आहेत का. तर हो आहेत. ननंदबाई माझ्या ना होळीच्या ब्लॉगमध्ये आहेत, जाऊन बघा. आणि दीर जागरण गोंधळचा ब्लॉग आहे ना, किंवा आम्ही फिरायला गेलो ना त्या ब्लॉगमध्ये आहेत बघा. तिकडे आम्ही जेव्हा पुण्याला गेलेलो ना आहेतच. जसं त्यावेळेला एकदा ती गावाला आलेलं आणि तर जेवत होतं ना, तेव्हा मी आणि दीदीने म्हणजे त्यांच्याच मुलीने ब्लॉग शूट केलेला ना, त्यामध्ये पण ते जेवताना इथं दिसलेत बघा. तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. जरा कोणाला बघायचं असेल ना तर त्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा. तिसरा प्रश्न आहे, AIचे व्हिडिओ टाकल्यानंतर चॅनल मोनोटाईज होतं का. तर होतं. AIचे व्हिडिओ टाकल्यानंतर चॅनल मोनोटाईज होतं. आता त्यामध्ये पण काही अटी असते त्या. जेव्हा मी AIचे व्हिडिओ कसं बनवायचं ना, ते व्हिडिओ बनवेल ना, त्यामध्ये ते तुम्हाला सांगून टाकेल. प्राजक्ताईंचा प्रश्न आहे, काय तुझे AIचे व्हिडिओचं चॅनल आहे तो मोनोटाईज होईल का, आणि मोनोटाईज झालं तर पेमेंट येईल का. तर हो, मोनोटाईज झालं तर ऑफकोर्स पेमेंट येणार आणि मोनोटाईज पण होतं. त्याला पण सांगते ना, अटी आहे. त्या अटीनुसार तर आपण व्हिडिओ बनवलं नाही यायचं तर होतं, नाही तर अटीनुसार नाही बनवलं तर नाही होत. चौथा प्रश्न आहे, आता ह्या कोणाचा माहीत नाही, मला वाटते प्राजक्ताताईंचाच आहे. डेट ऑफ बर्थ तुझी, सोनूची आणि जिजूंची, जॉब काय करतात, तुझं यूट्यूब पेमेंट किती आलं मागच्या महिन्यातलं. मला हे सांगायला आवडेल की माझी, सोनूची आणि तिच्या पप्पांची जन्मतारीख. माझी जन्मतारीख आहे 13 जून, तिच्या पप्पांची आहे 7 जुलै आणि सोनूची आहे 7 नोव्हेंबर. तर आमच्या जन्मतारखेचं कसं माहिती आहे, 1377, म्हणजे 1377 असं जन्मतारीख आहे आमची. मी खूप युनिक आहे, मला लय आवडते. कसं काय झालं आहे काय माहीत नाही. सोनूची म्हणजे सोनू जेव्हा पोटात होती ना माझ्या, तेव्हा माझी डिलिव्हरी डेट ना डिसेंबर जानेवारीमध्ये होती. पण सोनू जरा आधीच झाली, तिने जास्त महिना घेतलंच नाही, म्हणजे पूर्ण महिने घेतलं नाही आहे. 8वा महिना लागल्या सोनू झाली, त्यामुळं तिची तारीख ती बदलली, नाही तर कदाचित डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये असते. पण जे झालं ते झालं. छान आहेत आमची जन्मतारखा 1377. मागच्या महिन्यातलं माझं यूट्यूब पेमेंट 10 धरून चला. तुमचं जे घर आहे, जे राहतात ती जागा कोणाच्या नावावर आहे आणि मिस्टरांच्या नसेल तर तुमची सासूबाई जेव्हा निघून जा म्हटली तर कसं व्हायचं घर बांधलेलं. काही नाही, जा म्हटली तर जायचं. आता ह्याच्यावर मी जास्त उत्तर नाही देत बसत, कारण सगळे असतील, मला हे जास्त नाही न्यायचं. जा म्हटली तर ह्याच्या आधी पण आम्हाला जा म्हणले, हे करा म्हणले, ते करा म्हणलं. जा तर जा, हातातलं गेलं नशिबातलं नाही जात. आपण नाही वाईट केलं तर आपलं पण वाईट नाही होणार, एवढंच उत्तर देईल मी. आणि भरपूर वेळा जा म्हणलंय आणि आपलं आहे, आपण बांधलंय, शेवट आपलं कष्ट गेलंय तर काय म्हणतात, तळतळाट, आपला तळतळाट लागल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्याच्या हक्काचं ओढून घेणाऱ्याचं कधी चांगलं होत नाही. बस एवढंच म्हणायचं आहे मला. दुसरा जास्त प्रश्न नाही आहेत, त्यामुळं मोठं काही व्हिडिओ बनणार नाही. तुमच्या गावाचं नाव काय आहे. मी प्रॉपर गावाचं नाव नाही सांगत. मी सातारा जिल्ह्यातून आणि खटाव तालुक्यात आहे, आणि खटावपासून आमचं गाव खूप जवळ आहे, एवढंच सांगत, जास्त हे सांगत नाही बसत. प्रायव्हसी महत्त्वाची असते. या आता जे चाललं आहे ना दुनियेत, त्यानुसार तर प्रायव्हसी खूप महत्त्वाची आहे. ताई तू साडी कशी नेसते त्यावरती व्हिडिओ काढ. मी ह्यावरती मिस्टरांना विचारले, मी साडी कशी घालते याच्यावरती व्हिडिओ काढू का. माझा नवरा म्हणते तुला नेसा येते का बघ, मग दुसऱ्याला शिकव कशी घालायची ती. तर त्यांचं म्हणणं आहे नाही, तर त्याच्यावरती सॉरी मी नाही व्हिडिओ बनवू शकत. यूट्यूबला तुम्ही बघा, मला पण येत नव्हते, मी पण हळूहळू शिकले, पण आता परफेक्ट शिकले. मला तर मी साडी घातलेली आवडते, जशा पद्धतीने घालते आणि सगळ्यांनाच आवडते. तुम्ही कुठे राहता, गावाचं नाव काय.
सांगितलं ना, खटाव तालुक्यातून आणि सातारा जिल्ह्यातून. पुढचा प्रश्न आहे तर बाकीचे प्रश्न मी कोणी अडकलं कोणी विचारलं हे नाही घेतलं. बाकी तुम्हीच कमेंट करून सांगा की हा प्रश्न मी विचारलेला म्हणून. पुढचा प्रश्न आहे, मंथली खर्च किती लागतो तुमचा, मीन्स त्यावरती एक व्हिडिओ बनव, इन्कम किती आहे तुमच्या दोघांचा. हो नक्कीच मला ह्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे, कारण मला सांगायचं आहे की मी 12-13 हजार रुपयामध्ये कसं घर मॅनेज करते. हप्ता भिशी या सगळ्या गोष्टी कशा होतात, आमच्या घरात खायचं किती, ह्या सगळ्या गोष्टी आणि सेविंग वगैरे हे डिटेल ब्लॉग बनवेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन. कारण मला असं खरंच वाटतं की ह्यावरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे. कधी कधी मला ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं की मी एवढ्या कमी पगारात सगळ्या गोष्टी हँडल करते. कधीच आम्ही कुठल्या गोष्टीसाठी 1000 रुपये पाहिजेत, आम्हाला कमी पडतात, ह्याला पाहिजे त्याला पाहिजेत, कधीच असं कोणाला नाही मागत. एखाद्या वेळेस वेळ होते तेव्हा मागितलं. त्यामुळे आता मॅनेज करायला शिकलो आहे, हँडल करायला शिकलो आहे, ॲडजस्ट करायला शिकलो आहे. त्यामुळं आम्हाला तेवढ्या गोष्टीत भागतात. काय लोकांना 30-40 हजार पगार असून पण नाही आम्हाला त्यांना भागत नाही. आम्ही जेव्हा रेंटला राहत होतो तेव्हा पण आम्हाला तेवढाच पगार होता, तरी पण आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. पण तिकडनं सोडून यायचं कारण फक्त इथली लोक होती. तर आम्ही तिथं पण छान राहिलो असतो अजूनही रेंटच्या रूममध्ये मस्त. एवढंच की काय झालं, जात होते महिन्याला 3000 रुपये रूमचं, जे वेस्टच होतं त्याचं आपलं सेविंग होत म्हणजे केले असते तर राहिले असते. पण सुख महत्त्वाचं होतं, पैशापेक्षा सुख कुठं भेटतं किंवा मानसिक समाधान हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. असं जाऊ देत, मला पण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा आहे, नक्कीच बनवल मी. खरंच मला ती भरपूर दिवसापासून इच्छा आहे. मी बनवलं आहे बरं का ह्याच्या आधी, पण तेव्हा पण माझं यूट्यूब पेमेंट असं महिन्याला किंवा 2 महिन्याला पडत नव्हतं. म्हणजे पडलंच नसेल, मला फक्त प्रमोशनचं काय पैसे भेटत असतील का नाही, जेव्हा आम्ही रेंटवर राहतो तेव्हा मला प्रमोशन यायची इन्स्टाला, तेवढ्याचंच काय मी घर चालवायला मदत केली असेल. तेव्हा मी एक व्हिडिओ बनवलेला मंथली आम्हाला किती खर्च लागतो. पण आता मला बनवावा वाटतो की दोघांचं आणि कसं होतं कसं नाही ते, आणि मी माझ्या पेमेंटचं काय करते ह्याचा भरपूर जणांना प्रश्न आहे. मी ह्याच्या आधी पण सांगितलं तरी पण भरपूर जणांना प्रश्न पडला की मी माझ्या पेमेंटचं काय करते. मी आतापर्यंत ना माझ्या पेमेंटच्या मोठ्या वस्तूत इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्या आणि बाकी राहतच नाही काही. असंच हेचं दे त्याचं दे, हे घे ते घे, ह्याच्यावरतीच माझं पेमेंट जातं. रुपया पण नाही राहिलेला यूट्यूबमधला माझा. आठवणी भरपूर राहिल्या त्या, कारण वस्तूंची आठवण म्हणजे वस्तू घेतली का आठवण राहते का नाही, ही बाबांनो माझ्या कष्टाची वस्तू आहे, ही मी माझ्या मेहनतीने घेतली. तसं मी काय गोष्टी करून घेतल्या की हे माझं हक्काचं आहे, ते माझं हक्काचं आहे असं. तर असं. आणि लास्टचा प्रश्न आहे की म्हणजे अजून एक प्रश्न घेणार आहे तो पण, आणि अजून एक प्रश्न आहे, AI व्हिडिओ कसं बनवायचं सांग. हो बनवेल त्याच्यावरती व्हिडिओ. भरपूर दिवस झाले, तुम्ही थकलाय मला ते प्रश्न विचारून, तर बनवेल त्याच्यावरती मी व्हिडिओ. हां, आणि प्राजक्ताईंचा पहिलाच प्रश्न होता जो की मी लास्टला घेतला, सेकंड चान्स कधी घेणार आहेस, काय प्लॅनिंग वगैरे की तुम्हाला आत्ता नको आहे. आम्हाला आत्ताच नको आहे, आम्हाला कधीच नको आहे. त्यामुळे आम्ही तो विचारच नाही करत आणि प्लॅनिंग तर लांबचीच गोष्ट आहे. बस आहे, आम्ही खुश आहे. सोनू आहे आम्हाला, आमची फॅमिली कंप्लीट आहे. आम्हाला अजून एक फॅमिली मेंबर वाढवायचा नाही जो की तो आमच्यावर बोज बनेल किंवा मग आम्ही त्याला पाहिजे त्या गोष्टी म्हणजे त्याला जे हवं ते आमच्याकडून भेटणार नाही असं नको व्हायला. कारण आमचा पगार, आमचा खर्च आणि अजून आमचं काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करून त्यांचं शिक्षण दोघांचं हे आमच्याच्याने हँडल नाही होणार आहे. त्यामुळं आम्ही तो विचारच नाही करत की आम्हाला दुसरं मूल पाहिजे. म्हणजे आमच्या दोघांचा पण हा विचार आहे. बाकी आम्हाला भरपूर जर म्हणजे म्हणतात की होऊ दे तसं. बरेच लोक मला पण नावं ठेवतात की तू होऊन देस नसशील किंवा अजून माझ्यातच खोट काढत असते ते. पण त्यांना मला एकच सांगायचं आहे, बघत असतील व्हिडिओ तर, की तसं काही नाही आहे. आम्हाला नको आहे म्हणून आम्ही तो विचार थांबवला आहे. आम्हाला मुलगाच नाही, आम्हाला मुलगी पण नको, आम्हाला मुलगा पण नको. आम्ही हाय त्यामध्ये खुश आहे आणि आम्ही सोनूची एकटीचंच गरज पूर्ण करू शकतो, तिची हाऊस मौस करू शकतो, दुसऱ्याची नाही करू शकत. कारण अजून आम्हाला घर बांधणं असो किंवा सोनूचं शिक्षण, तिचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टीत का नाही एकट्याच्या जीवावर नाही होणार आहे. आणि त्यात अजून एक झालं तर वेगळाच खर्च, डिलेवरीचा खर्च, नंतर भरपूर म्हणजे खर्चात अजून एकाची वाढ का नाही ते आम्हाला नको आहे. त्यामुळं आम्ही तो विचार नाही करत आहे. त्यामुळं आम्ही थांबलो आहे आणि कायमचंच थांबलो आहे. बस आहे आता.
भेटलं असेल तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता ह्याच्यावरती बरेच कमेंट करतील की असं काय खर्च असतो, मोठे होणारच आहेत की लहान होणार. मुलांचा मोठा होस तोपर्यंत खर्च असतो आपल्याला. आपण काय करणार, त्यांच्यासाठी जेवढं करेल तेवढं कमीच आहे. त्यांना शाळा शिकवा, नाही शिकले तर त्यांच्यासाठी घरं दारं घोडा सगळं घेऊन ठेवा, तेव्हा ते आपल्याशी नीट बोलणार, नाही तर नाही बोलणार. त्यापेक्षा नको, आपलं सोनूचं लग्न करायचं, तिला तिच्या माहेरी सासरी पाठवायचं, निवांत राहायचं नवरा बायको. त्यामुळं ते लय म्हातारपणापर्यंत लोड घ्यायचं का, आम्ही लय लोड घेतला आहे. त्यामुळं बस, सगळेजण आम्हाला म्हणतात की होऊ देत होऊ देत होऊ देत, पण नको. तर आम्ही कसं कसं खातोय हे आम्हाला माहिती आहे, आणि तिसऱ्याला आम्हाला हालात नाही काढायचं. कारण सोनूच्या टायमिंगला जे भरपूर हाल झालेत आमचं ना. तिला काहीच नाही मिळालं जे लहानपणात, म्हणजे आमच्याकडून नाही, तिच्या आजीने त्याची हाऊस भरपूर केली, म्हणजे माझ्या मम्मीनं. पण आमच्याकडून तिला जास्त काय मिळालंच नाही आहे. कपड्याची हाऊस करत होतो आम्ही, पण खेळणी म्हणा, सोनं नाणं म्हणा, आणि हाल तर वेगळंच ना. रांगा येत नव्हतं या खोलीत तिला, जेव्हा भुई वगैरे काहीच नव्हती. एक सप्पर होतं गळायचं, म्हणजे लय 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 हाल काढलेत माझ्या लेकरानं. आणि मला ते दुसऱ्याला पण नाही द्यायचं, कारण तेच हाल होणार आहे. तर वारं पाऊस आला का त्यांना घेऊन इकडं पळा तिकडं पळा, ह्याच्या घरात जावा त्याच्या घरात जावा, बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळं नको, बस. राम राम. नो बेबी प्लॅनिंग, नो बेबी, काही नाही. बस आहे, आम्ही खुश आहे. आम्हाला मुलाची अपेक्षा नाही आहे ना मुलीची अपेक्षा आहे. आमची सोनूच आमचा पोरगा आणि आमची पोरगी, आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यातच बघतो. आणि मला पोरगा आवडतच नाही, तर खरं सांगते. लहान पण नाही मोठं पण नाही, रागच येतो मला त्यांचा. कारण ते उंडगापणा केलेला ना मला अजिबात आवडत नाही. आणि मोठं आत्ताच ती लहानपणी आपलं ऐकत नाही, तर मोठंपणी काय ऐकणार आहे ती आपली. त्यामुळं मला लहानपणापासून ना पोरीच आवडते त्या. जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा पण मला लहान लहान मुलीच आवडायच्या, मुलं अजिबात आवडत नव्हती. आणि जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला एकच इच्छा होती की तेव्हा मला मुलगी पाहिजे, मला काही नको दुसरं, मला फक्त पोरगी पाहिजे. लास्ट स्टेपपर्यंत डिलिव्हरी होईस तोपर्यंत मी म्हणत होते की देवा देवा पोरगी पोरगी पोरगी. डिलिव्हरी झाली तेव्हा, म्हणजे जेव्हा मला कळलं ना की मला पोरगी झाली, कुठंतरी असं वाटलं की हां यार बस, आता काही नको. आणि तेव्हापासून जो विचार थांबवला दुसऱ्याचा. आणि माझ्या मिस्टरांना पण असं काही नाही आहे की पोरगा पाहिजे म्हणून. आम्ही कधीच तो विषयच काढला, आमच्या तोंडातून येतच नाही की दुसऱ्याची मुलं बघितल्यानंतर ना की हां त्यांना पोरगा झाला आपल्याला पण व्हायला पाहिजे, अजिबात येत नाही. माझा नवरा कधीच त्या गोष्टीला बोलून दाखवत नाही. म्हणजे कुणी म्हटलं ना त्यांना की असं तुम्हाला नको आहे का, काय इतके दिवस केलं असं म्हणतात ना, तर आम्ही म्हणतो की आम्हाला नको आहे, त्यामुळं आम्ही थांबवले. आणि ऑपरेशन वगैरे तर बघू, करू. सोनू मोठी झाली ना करणार आहे. ऑपरेशन वगैरे नाही केलं ना तर लवकरच करू. ऐकते कशी कान पाडून. असं, चला बाय बाय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असतील. असं काय होतं, जास्त प्रश्न नव्हतं, त्यामुळं म्हटलेलं की त्या दिवशी तो ब्लॉग बनवलेला जास्त प्रश्न नव्हतं, पण तो आवाज येत नव्हता, त्यामुळे तो तसाच झाला. असं हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तरं भेटले असतील. तर सगळ्यात आधी जो मी मुद्दा घेतला होता, तर कोणालाही वाईट कमेंट करत जाऊ नका. ज्यांनी लोकांचं, मला नंतर ब्लॉग बनवायचीच इच्छा नाही झाली माहिती आहे. मी आजचा ब्लॉग पण खूप लेट टाकलेला, कारण म्हटलं की आपण कोणताही ब्लॉग टाकला तर अशा जर कमेंट येणार असतील तर काही, मग जर एकाने जर वाईट कमेंट केली ना, ते कमेंटला धरून 17 जण वाईट कमेंट करतात, जो काही मुद्दा पण नसतो. एकानं केले म्हणजे हां असेल काहीतरी व्हिडिओमध्ये वाईट म्हणून केलं असेल, तर तसं करत जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि काय म्हणतात ना, वातावरण काय आहे, तुम्ही कमेंट काय करताय, बोललंय काय, तुम्ही बोलताय काय, ह्यावरती पण विचार करा. बाकी मी आळशी असेल तर देवाला आणि मलाच माहिती, तुम्हाला काय माहिती मी हाय का नाही आळशी. या कधीतरी माझ्या घरी, मी दाखवेल तुम्हाला माझा आळसपणा. एवढंच बोल. बाय बाय. अजून काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लवकरच अजून म्हणजे रोज रोज एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ब्लॉगमध्येच देईल जाईल. आता असा ब्लॉग वगैरे नाही बनवायची क्वेश्चन आन्सरचा. असो, आज साडी घातली होती, रील्स वगैरे बनवायचे होते, थोडंसं इंस्टाला पण ॲक्टिव्ह यायचं म्हटलं होतं, त्यामुळे साडी घातलेली. तर कशी दिसते सांगा. खूप दिवसातनी हा ब्लाऊज घातला आहे. जेव्हा प्रेग्नेंट होती ना तेव्हा फोटोशूट करायला शिवला होता, पण माझ्या नवऱ्याला काही फोटोची बिटोची हाऊस नाही, त्यामुळं माझं फोटोशूट नाही झालेलं प्रेग्नेन्सीमधलं. तेव्हा शिवलेला, ह्याच्यावरती ती चॉकलेटी कलरची साडी आहे ना ते आहे. आणि ही माझ्या आत्याची साडी आहे, म्हणजे पप्पाच्या बहिणीची, जी की आता एक्सपायर झाली. तिची साडी आहे. आता ती मी 10वीत असतानाच एक्सपायर झाली.
आणि ही साडी मला आवडते आणि तिच्याकडे तिच्या साड्या भरपूर होत्या माझ्याकडं, पण आता काय माहिती कुठे गेले तर. हीच आहे एक माझ्याकडं, बाकी नाहीत दुसऱ्या कुठल्या. आणि हा पडदा शिवलाय ना, ही पण साडी तिचीच असेल, जी की खूप टोचायची, त्यामुळं ती घालत नव्हते मी, त्यामुळे त्याचा पडदा शिवून टाकला. जाऊ दे, चला उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि मी बोलले त्याचं जास्त वाईट पण वाटून घेऊ नका, कारण मलाही मन आहे तसं तुम्हालाही मन आहे, पण मी तुम्हाला काही वाईट बोललेच नाही. एवढंच बोलले की एका छोट्याशा व्हिडिओमधून तुम्ही कुणाचा आयुष्याचा अंदाजा नाही लावू शकत, एवढंच माझं म्हणणं होतं. की मी सकाळी 9 वाजता व्हिडिओ स्टार्ट केला आणि 11ला 12ला एंड केला म्हणजे माझी कामं झाली असं नाही. घरात पण एकापेक्षा एक जास्त काम निघत असतं, पण सगळ्याच गोष्टी शेअर करणं महत्त्वाचं मला वाटत नाही आहे. किंवा लाईट नसते, आताही लाईट नाही आहे, असंच काही गोष्टीला अडचणी असतात मला, त्यामुळे मी ब्लॉग सगळा शूट करत नाही. एखाद्या दिवस फुरसतीमध्ये तुम्हाला दाखवेन काय काय कोटानं करत असते मी आणि मी किती आराम करते घरी. असो, बाय बाय.